कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो असं कसं बोलताय भाऊजी? मलाही वाटत नाही तुझे अंदाज चुकले असतील। हो ना, मलाही नाही वाटत। अहो किती ओळखता तुम्ही एकमेकांना, आदर्श कपल आहात तुम्ही। कशाचं ढेकळ्याचा आदर्श कपल? आदर्श कपल असे राहते तुम्ही वेगवेगळे, एकमेकांविषयी तक्रारी करते तुम्ही जाऊन पोलीस स्टेशन मध्ये परस्पर। आदर्श बिदर्श काय नाही, सगळ्या बात आहेत सगळ्या। भाऊजी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही दोघं एकमेकांना भेटत नाही, एकमेकांशी बोलत नाही ना, म्हणून सगळं कॉम्प्लिकेटेड झालंय। तुम्ही एकदा का भेटलात ना, सगळं सॉल्व्ह होईल। अहो मला बी तसंच वाटलं होतं वहिनी, म्हणताना मी जाणार बी होतो त्यासनी भेटायला, पण त्याच्या आधी पोलिसांचाच फोन आला आम्हाला। त्यांनी तक्रार केली आमच्या विरोधात म्हणून सांगितलं आम्हाला। काय बोलणार आता, काय बोलायला ठेवलं नाही मास्तरीन बाईंनी शिल्लक। असं नाहीये भाऊजी। भावा तू सगळं सोड आणि आधी वहिनीला फोन कर। हो मी त्यांना फोन करते आणि तुम्ही बोला। काय काय ओ नको नको वहिनी, असं काय करू नका, थांबा भाऊजी थांबा। आता मलाही हे सहन होत नाही। तुम्ही एकदाचा फोन करा वहिनीने, त्यांच्याशी बोला आणि त्यांना घरी परत घेऊन जा। मी करतेच फोन। अहो नको ओंक्या, तू तर सांग। आता ही जाऊन अधिपती जिजूंना भेटेल आणि सांगेल सगळं की मी नाही केलं, हे सगळं माझ्या आई बाबांचे कांड आहेत। इरा, तोंड सांभाळून बोल। बघ तू आई, ती ना बरोबर असंच वागेल, अगदी सासूदासारखं की मी नाही घेतली काही। इरा बस बस कर आता। अगं तुला कळत कसं नाहीये, या सगळ्याचा खापर ती तुमच्या डोक्यावर फोडणार आहे। अगं पण जे करायचं ते आपण केलं ना, तिने तक्रार केलेलीच नव्हती, तिला काही माहीतच नव्हतं। तिने सकाळची वाट कशासाठी बघायची? मी बोलतो अधिपतींची। अहो बाबा कशाला आता? अगं बोललं पाहिजे। हे बघ तिचा फोन घेत नाहीयेत, माझा तरी घेतील ना। त्यांच्याशी बोलतो मी आणि सांगतो त्यांना सगळं की हे सगळं मीच केलंय। आहो बाबा काय करताय? नका बोलू त्यांच्याशी। इरा फोन दे, नाही तुम्ही बोलू नका त्यांच्याशी। इरा फोन दे। अहो अहो ऐका ना, नका बोलू अधिपतींना, नका सांगू हे सगळं। अगं असं कसं चालेल? तिने मला शपथ घातली आहे। तिचं असं म्हणणं आहे की आपल्यात जर वितुष्ट आलं तर त्याचा तिला जास्त त्रास होईल, म्हणून नका सांगू। अगं पण अहो ऐका ना, मी काय म्हणते, आता तिचा हा प्रॉब्लेम तिला सॉल्व्ह करू द्या। आपण नको जास्त मध्ये मध्ये करायला। आपण तिची साथ देऊयात, पण मध्ये मध्ये लुडबुड करणं बरोबर नाहीये जास्त। आणि तिने हे तुम्हाला मला सांगायला सांगितलंय की या सगळ्यामध्ये ती सहभागी नव्हती, हे अधिपतींना कळता कामा नये। हं, मला असं वाटतं की आपण तिला साथ देऊयात, प्लीज। मी जेवढं त्यांना ओळखतो त्याच्यावर मी तुम्हाला कन्फर्म सांगतो, हे असं काही होणार नाही, तुम्ही लिहून घ्या। त्यांनी लई विषय हार्ड केलाय बरं का आई साहेब, तो सोडून देण्यासारखा विषय नाही, मी हे विसरू शकत नाही बघा। मॅडम ताई तक्रार मागे घेतीये। आता जर ताईने तक्रार मागे घेतलीये तर जीजू खुश होतील ना आणि तिला माफही करतील। मग सगळं ठीक होणार आहे बाळा, फक्त एकदा माझी भेट होते तुझ्या बाबांशी। थोडा राहू दे, जाऊ दे। भाऊजी थांबा, रिंग जातीये। शिवानी होईल? काय झालं? नाही उचलला? नाही उचलला ना, मी म्हणलं होतं कशाला केलं होतं? राहू दे आता, राहू दे, जाऊ दे। तू थांब शिवानी, परत वहिनींना फोन लाव आणि फोन स्पीकरवर ठेव। कशाला एकदा केलं तर की आता कशाला परत? जाऊ दे, तो टाइम बॉम्ब माझ्या समोर काय, जाऊ दे रे। हा वहिनी, वहिनी
कशा आहात तुम्ही? हा, मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? मी मस्त. आणि ओमकार भाऊजी? ओमकार पण छान आहे. हा, बोला ना. सॉरी वहिनी, खूप लेट फोन केला मी. तुमची झोप मोड नाही झाली ना? नाही नाही, मी जागीच होते. बोला ना, काय झालं? वहिनी, एक विचारायचं होतं. हा, मला अंदाज आहे. म्हणजे? म्हणजे मला अंदाज आहे तुम्हाला काय काय प्रश्न विचारायचा आहे. मला विचारा ना. वहिनी, हे तक्रार प्रकरण खरं आहे का? काय सांगू वहिनींना? खरं सांगू की खूप खरं सांगते? नाही नाही नाही, नको नको, खरं खरं नाही सांगू शकत. त्या अधिपतींना सांगतील. खोटं गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलंय, एखादी चांगली गोष्ट घडणार असेल तर खोटं बोललेलं चालतं. खोटंच सांगते मी. अधिपतींच्या मनातला आईबाबांविषयीचा आदर, त्यांचं स्थान तसंच ठेवायचं असेल तर मला खोटंच बोलावं लागेल. वहिनी, हॅलो हॅलो वहिनी, हा हा हा. हे खरं आहे का? तुम्ही सगळे पोलीस स्टेशन मध्ये? तुम्ही म्हणजे कोण? तुम्ही आणि तुमचे आई बाबा. आईबाबांचा काही संबंध वहिनी? तुम्ही सगळे होता ना? नाही 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 नाही, आईबाबांचा काहीच संबंध नाहीये. कुणी केलं तक्रार? अक्षरा आमोणकर आणि त्यांच्या फॅमिलीने तक्रार केली आहे. मला मला करायची नव्हती तक्रार, पण मीच केली. मलाच करायची होती. मला खूप राग आला होता. म्हणून तुम्ही भाऊजींविरुद्ध तक्रार केली? म्हणजे त्यांच्या विरुद्ध नाही केली. मग कोणाविरुद्ध? भुवनेश्वरी मॅडम? हो, मी तक्रार केली भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध. आपल्या घरातला एकदम छोटासा इशा आहे, पण तो इशा आहे सुनबाई मोठा करणार असं वाटतंय आम्हाला. असं काय करणार नाहीत त्या. अधिपती, तुमच्या समोर आलेल्या सुनबाई आणि आमच्या समोर आलेल्या सुनबाई वेगळ्या आहेत. पण वहिनी, मी खरं सांगते. हॅलो, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.